आपण आज शेपू आणि पालक मिक्स भाजी बनवणार आहोत. पालक आणि शेपू कट झालेली आहे. त्यासाठी मी यात शेंगदाण्याचं कूट, मिरची, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि धना पावडर घेतलेला आहे. तर हे आपण मिक्सरला फिरवून घेऊयात. आणि थोडी तूरडाळ घेतलेली आहे. आता याच्यात टाकून घेऊयात. थोडी तूरडाळ घ्यायचीच, म्हणजे चव येते भाजीला. आता ही अशी शिजवून घेऊ भाजी. कढईत त्याला छान शिजवून घ्यायची, मग फोडणी टाकायची. जिरे घातले. आज कढीपत्त्याला आराम आहे, कढीपत्ता नाही. आता मसाला छान परतून घ्यायचा. चवीपुरते मीठ टाकूयात. तर आपली भाजी तयार आहे, पालकची आणि शेपू मिक्स भाजी. तर ही भाजी भातावर खूप छान लागते बरं का. भातावर खाऊन बघा आणि करूनही बघा भाजी अशी केलेली नसेल तर. कुणाकुणाला आवडली भाजी मला नक्की कमेंट्स करून सांगा.